Last lecture, we study about the homolysis or homolytic bond cleavage. Today, we are going to discuss about the heterolytic bond cleavage of covalent bond. When covalent bond is formed, there is the shared electron pair is present in between the two atoms. When both shared electrons goes to one of the two bonded atoms, this turns out to be more electronegative atom of the two. Movement of an electron pair is represented by curved arrow. Heterolytic cleavage of covalent bond gives rise to two charged species, one with negative charge and the another with positive charge. Negatively charged species has more electronegative atom, which has taken away both the shared pair of electron with it. And heterolytic cleavage is represented as general formula given below. A and B, there is the bond. In that bond, two shared electrons are present, but B is more electronegative as compared to A. So B takes both the shared electron towards itself. So this B carries the negative charge called as the anion and A having the positive charge. म्हणजेच बघा हेट्रोलायटिक क्लिवेजमध्ये शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर जी दोन ॲटममध्ये असते त्यामध्ये जो जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम असेल तो दोन्ही इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेतो आणि त्यामुळं दोन प्रकारच्या स्पेसिस तयार होतात. निगेटिव्ह चार्ज असणारी एक स्पेसिस असते आणि पॉझिटिव्ह चार्ज असणारी एक स्पेसिस तयार होते. जो जास्त मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे तर तो शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर आपल्याकडे घेतो आणि त्यामुळे हेट्रोलायटिक क्लिवेज हे घडून येतं. कर्वड ॲरो वापरून हेट्रोलायटिक क्लिवेजमधली बॉन्ड मुवमेंट दाखवली जाते. देन टुडे वी टेक द एक्झाम्पल CH3Br. Bromine is more electronegative as compared to carbon. So there is formation of CH3 plus Br minus. Heterolysis is favored in polar solvent. In methyl bromide, bromine is more electronegative. Heterolysis of methyl bromide result in formation of मिथिल कार्बोकॅटायन अँड ब्रोमाइड आयन. बघा मिथिल ब्रोमाइडचं जेव्हा हेट्रोलायसिस होणार आहे तेव्हा ब्रोमिन हा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. त्यामुळे हेट्रोलायसिसमध्ये मिथिल ब्रोमाइडमध्ये फॉर्मेशन ऑफ मिथिल कार्बोकॅटायन आणि ब्रोमाइड ॲनायन अशा पद्धतीच्या दोन चार्जड स्पेसिस मिळतात. कार्बन ॲटम हॅविंग सेक्सेट ऑफ इलेक्ट्रॉन्स. Sextet means there are the 6 electrons are present and 2 electrons having less to complete their octet, and so there is the less electrons, so this is the carbocation. Means carbon atom having sextet of electron and positive charge, this is known as the carbocation. Carbocations are highly unstable and reactive species form as intermediates in many organic compound. कार्बोकॅटायन हा सुद्धा कसा आहे, हायली अनस्टेबल आणि रिॲक्टिव्ह स्पेसिस आहे की जो इंटरमिजिएट म्हणून बऱ्याच ऑर्गॅनिक रिॲक्शन्समध्ये फॉर्म केला जातो. तर या मिथिल कार्बोकॅटायनचं फिगर किंवा शेप तुम्हाला दिसतो. तर सेंट्रल कार्बन ॲटम ऑफ कार्बोकॅटायन इज sp2 हायब्रिड स्टेट अँड हॅज ट्रायगोनल प्लेनर जॉमेट्री. The pz atomic orbital is vacant and is perpendicular to the plane containing 3 sigma bonds of the carbon. सेंट्रल कार्बन जो आहे कार्बोकॅटायनमधला त्याचं sp2 हायब्रिडायझेशन होतं आणि ट्रायगोनल प्लेनर जॉमेट्री तयार होते. द pz ॲटॉमिक ऑर्बिटल हे व्हॅकंट आहे आणि त्यामुळं ते प्लेनला या परपेंडिक्युलर पोझिशनमध्ये असतं. कार्बोकॅटायन दीज आर अगेन क्लासिफाईड इंटू द 3 टाइप्स: प्रायमरी कार्बोकॅटायन, सेकंडरी कार्बोकॅटायन अँड टर्शरी कार्बोकॅटायन. Then CH3 3 times C plus tertiary कार्बोकॅटायन, आयसोप्रोपिल कार्बोकॅटायन, इथिल कार्बोकॅटायन आणि मिथिल कार्बोकॅटायन. यामध्ये तुम्हाला टर्शरी ब्युटिल कार्बोकॅटायन जे आहे तर ते काय दिसणार आहे, जास्त स्टेबल दिसणार आहे. तर हा स्टॅबिलिटी सिक्वेन्स दिलेला आहे. हेट्रोलायटिक बॉन्ड फ्युजन जनरेट अ स्पेसिस कॉल्ड कार्बॅनियन इन विच carbon gets shared pair of electrons, and this happens when carbon atom is bonded to electropositive atom. बघा हेट्रोलायटिक बॉन्ड फ्युजनमुळंच कार्बॅनियन सुद्धा तयार होऊ शकतं. पण हे केव्हा तयार होतं, जेव्हा कार्बन हा अशा ॲटमला अटॅच झालेला असतो की तो ॲटम
कार्बनपेक्षा जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतो, म्हणजेच कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते. तर CH3Z म्हणजे Z इज मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह दॅन कार्बन. सो कार्बन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन Z. So carbon withdraws 2 electrons towards itself and there is the formation of CH3 minus plus Z plus. When there is the CH3 minus, this is called as the carbanion. The central carbon atom of carbanion has completed octet of electrons and carries the negative charge, and this species is called as the carbanion. Carbanion is also unstable and more reactive, which is formed as the reaction intermediate. Heterolytic fission is favored in polar solvent. Organic reaction proceed via heterolytic fission known as heteropolar, polar or ionic reaction. म्हणजे अशा ऑर्गॅनिक रिॲक्शन्स की ज्या प्रोसीड होण्यासाठी किंवा त्यांचं हेटेरोलायटिक फ्युजन होऊन प्रोसीड होतात त्यांना हेटेरोपोलर, पोलर किंवा आयोनिक रिॲक्शन्स असं म्हणतात. मोस्ट ऑर्गॅनिक रिॲक्शन्स टेकिंग प्लेस इन सोल्युशन फॉलोज आयोनिक मेकॅनिझम. तर तुम्ही या पद्धतीनं आयोनिक मेकॅनिझम ह्या बऱ्याच रिॲक्शन दाखवताना दिसणार आहेत. त्यानंतर टाईप्स ऑफ रिएजंट. द पोलार ऑर्गॅनिक रिॲक्शन्स आर बॉट अबाउट 2 टाईप्स ऑफ रिएजंट डिपेंडिंग अपॉन देअर ॲबिलिटी टू ॲक्सेप्ट ऑर डोनेट इलेक्ट्रॉन्स फ्रॉम ऑर टू द सबस्टन्स. Reagents are classified as electrophiles and the nucleophiles. Polar organic reactions are brought about by 2 types of reagent. म्हणजे कोणत्याही पोलार ऑर्गॅनिक रिॲक्शन्स ह्या 2 प्रकारच्या रिएजंटमुळे घडवून आणल्या जातात. तर डिपेंडिंग अपॉन देअर ॲबिलिटी, तर त्यांची ॲबिलिटी इलेक्ट्रॉन डोनेट करण्याची आहे का ॲक्सेप्ट करण्याची आहे फ्रॉम ऑर टू द सबस्ट्रेट, त्याच्यावरून त्या रिएजंटचं क्लासिफिकेशन झालेलं आपल्याला दिसेल 2 टाईप्समध्ये, इलेक्ट्रोफाइल्स अँड द न्यूक्लिओफाइल्स. इलेक्ट्रोफाइल मीन्स इलेक्ट्रॉन लविंग. इलेक्ट्रॉन लविंग मीन्स निगेटिव्ह स्पेसिस लविंग, मीन्स these species are electropositive which accept electrons from the substrate. Thus electrophiles are electron seeking species. This is because themselves are electron deficient. म्हणजे इलेक्ट्रोफाइल्सला इलेक्ट्रॉनकडे अट्रॅक्शन असतं, म्हणजे निगेटिव्ह चार्जकडे त्या अट्रॅक्ट होतात, म्हणजेच त्या स्वतः पॉझिटिव्ह चार्जच्या स्पेसिस असतात, म्हणजेच त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनची कमतरता असते. अशा स्पेसिसला इलेक्ट्रोफाइल्स असं म्हणायचं आहे. अ पॉझिटिव्हली चार्जड आयन सच ॲज Br प्लस, न्यूट्रल स्पेसिस हॅव्हिंग व्हॅकंट ऑर्बिटल सच ॲज AlCl3, these are electrophiles. Another is the nucleophile. Then nucleus seeking species, nucleus loving species. Nucleus is positively charged. When one of the species attract positive charge at that time, that having the more negative charge, itself having the negative charged electrons. So nucleophiles, these are the nucleus loving species. Nucleophiles are self electron rich species, so they get attracted towards the nucleus. Negatively charged species such as OH minus or neutral species such as water having lone pair of electrons. And so a polyatomic electrophile has an electron deficient atom. It is called as the electrophilic centers. तर अशा पद्धतीनं इलेक्ट्रोफाइल्स आणि न्यूक्लिओफाइल्स हे तुम्हाला सांगितले जातात. इलेक्ट्रोफाइल्स इलेक्ट्रॉनकडे अट्रॅक्ट होतात आणि स्वतः पॉझिटिव्ह चार्जचे असतात, आणि न्यूक्लिओफाइल्स पॉझिटिव्ह चार्जकडे अट्रॅक्ट होतात आणि स्वतः इलेक्ट्रॉन रिच असतात. पॉलीॲटॉमिक इलेक्ट्रोफाइल हॅज ॲन इलेक्ट्रॉन डेफिशियंट ॲटम इन इट कॉल्ड द इलेक्ट्रोफिलिक सेंटर. एखादा पॉलीॲटॉमिक इलेक्ट्रोफाइल असेल तर त्यात इलेक्ट्रॉन डेफिशियंट ॲटम असतो, आणि हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट ॲटम जर पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूलमध्ये असेल तर तिथे इलेक्ट्रोफिलिक सेंटर आहे असं आपण म्हणतो. व्हाईल पॉलीॲटॉमिक न्यूक्लिओफाइल हॅज ॲन इलेक्ट्रॉन रिच ॲटम. त्याच पद्धतीनं एखादा पॉलीॲटॉमिक न्यूक्लिओफाइल असेल आणि त्यात इलेक्ट्रॉन रिच ॲटम असेल तर त्याला न्यूक्लिओफिलिक सेंटर आहे असं आपण म्हणतो. द इलेक्ट्रोफिलिक सेंटर of the electrophile AlCl3 is Al, which has only 6 valence electrons. The nucleophilic center of the nucleophile H2O is oxygen, which has 2 lone pair of electrons.
म्हणजे AlCl3 हा काय आहे, एक पॉलिॲटॉमिक मॉलिक्यूल आहे. त्यात ॲल्युमिनियम जो आहे त्याला 6च इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजेच तो काय आहे, इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे आणि त्यामुळे तिथं इलेक्ट्रोफिलिक सेंटर आहे. तसंच H2O मध्ये ऑक्सिजनवरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे, म्हणजे तो इलेक्ट्रॉन रिच आहे आणि म्हणून ऑक्सिजनला न्यूक्लिओफिलिक सेंटर असं म्हणणार आहे आपण. अ न्यूक्लिओफाईल अटॅक्स इलेक्ट्रोफिलिक सेंटर. कोणताही न्यूक्लिओफाईल हा इलेक्ट्रोफिलिक सेंटर म्हणजेच निगेटिव्ह चार्जवरती अटॅक करतो सबस्ट्रेटमधल्या अँड ब्रिंग अबाउट द न्यूक्लिओफिलिक रिॲक्शन. ऑन द अदर हँड इलेक्ट्रोफाईल अटॅक अ न्यूक्लिओफिलिक सेंटर इन द सबस्ट्रेट. त्याच पद्धतीनं इलेक्ट्रोफाईल जो आहे तो न्यूक्लिओफिलिक सेंटरवरती अटॅक करतो अँड ब्रिंग्स अबाउट द इलेक्ट्रोफिलिक रिॲक्शन. अँड धिस प्रिन्सिपल इज एक्सप्लेनड बाय गिवन रिॲक्शन NH3 plus BF3. NH3 nitrogen carries lone pair of electron, means this is electron rich. So from NH3 nitrogen is nucleophilic center and BF3 this is the electrophilic center. So NH3 BF3, here nucleophilic center is nitrogen in the nucleophile NH3 attack the electrophilic center boron in the electrophile BF3 and gives the product. In this way, there are the two types of the centers are present in any organic chemical reactions. Today we stop here.